नमस्कार. नमस्ते. जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन सुरू आहे. आता निवडणुकीचा प्रचार अनेक उमेदवार घरोघरी येऊन करतात. ते तुमच्यापर्यंत उमेदवार येतात आहे का? हो, येतात. कुठले कुठले उमेदवार इकडे जिल्हा परिषद? कळम गटामधील 3 आहेत आणि एक चास मध्ये भोरे. हां. आणि मग या सगळ्या उमेदवारांमध्ये कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे किंवा कोणाची हवा आहे? सध्या सर इलेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर जसं इलेक्शन चालू झाले आता तसे त्यांनी चक्रा मारायला सुरुवात केली. उमेदवारांना भेटतात, गावात जातात, गाठी भेटी घेतात, मतदारांशी बोलतात. पण इलेक्शन झाल्यानंतर जे आता याच्या अगोदरचे जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य होते ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत किरकोळ माणसापर्यंत पोचतच नाहीत किंवा सर्वसामान्य माणूस तिथपर्यंत जात नाही. त्याला त्याची शेतीची कामं असतात, अनेक कामं असतात, तो तिथपर्यंत जात नाही. पण ॲक्च्युली तुम्ही त्या पदावरती गेल्यानंतर खरोखर आपला त्या पदाचा उपयोग गोरगरीब जनतेला होतो का? आता माझ्यासारखा मी आहे ना ओबीसी मधला कॅटेगरीतला माणूस आहे, तर मला जिल्हा परिषदमधनं बाबा प्रकरणं असतील, तुमची शालडांचे प्रकरण असेल, गायांचे प्रकरण असेल, तर ती सर्वसामान्यांना भेटतच नाही. ती जे आहेत ना रिकाम टेकडे असतात त्यांच्याबरोबर फिरतात, त्यांचीच ती कामं होऊन जातात. मग तुमचं काय यावेळेस काय ठरवलं तुम्ही? यावेळेस काय ठरवलं नाही, जसं चालू आहे तसंच चालणार आहे साहेब. आता काय ह्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर विकास कामं कशी झाली आहे का इकडं, काय नाही झाली? विकास कामं होतात ना, वेळेनुसार कामं होतात बरं का. आता बदल काहीतरी पाहिजे. माझ्यापुरता मी स्वयं पाळलेला बदल काहीतरी पाहिजे. वय काय तुमचं? वय 68. 68. काम काय करता तुम्ही? शेती. शेती. तुम्हाला बदल पाहिजेच? बदल माझ्या स्वतःपुरता बदल पाहिजे. मी जनतेचा कौल कसा काय सांगू? ओके. हां.